अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता होतीये। राज्याच्या अर्थसंकल्पासह या अधिवेशनापासून सर्वसामान्यांना काय मिळालं काय नाही याची चर्चा रंगली आहे। महायुतीला मोठा विजय मिळाल्यावर झालेल्या या अधिवेशनातून सर्वसामान्यांना मोठ्या रिटर्न गिफ्टची अपेक्षा होती। शेतकरी कर्जमाफी झालीच नाही, लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपयेही झाला नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसल्यानंतर या अधिवेशनात संविधानावर तब्बल 2 दिवस चर्चा करण्यात आली। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। निलेश, अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं होतं, पण प्रश्न हा उपस्थित होतो की सर्वसामान्यांना यातून काय मिळालं, कोणकोणते विषय होते जे चर्चिले गेले? प्रज्ञा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण जर पाहिलं तर मागच्या 20 दिवसांचा आढावा घ्यायचा आपण प्रयत्न केला तर शेतकरी मुद्दा असेल किंवा कर्जमाफीचा मुद्दा असेल, लाडक्या बहिणींच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा मुद्दा असेल, असा कुठलाही मुद्दा या अधिवेशनाच्या निमित्तानं मार्गी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। केवळ आरोप प्रत्यारोप तू मैमे सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पाहायला मिळालं। औरंगजेबाचा मुद्दा असेल, यासोबतच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा असेल, यासोबतच अबू आझमींनं जे केलेलं वक्तव्य आहे त्यानंतर त्यांच्यावर झालेली जी कारवाई आहे, असे विविध मुद्दे जे आहेत ते या अधिवेशनाच्या निमित्तानं 20 दिवस गाजल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र जे प्रमुख मुद्दे आहेत, शेतकरी आत्महत्या जी आहेत ती आकडेवारी एक दिवस समोर आली होती। साधारणपणे 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, तर त्यांच्या बाबतीत काही निर्णय होतोय का हे अपेक्षित होतं। कर्जमाफीचा मुद्दा आहे, खरं तर सरकार याच्या आधी मोठ्या प्रमाणामध्ये जे सत्ताधारी सध्या आहेत त्यांच्या वतीनं आश्वासनं देण्यात आली होती। 2100 रुपये लाडक्या बहिणीची करू रक्कम असं देखील सांगण्यात आलं होतं। मात्र हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर चर्चाच झाली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळं केवळ हे अधिवेशन जे आहे ते गदारोळ, सत्ताधारी विरोधक यांच्यावर आरोप प्रत्यारोप यामध्येच अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यासोबतच विधानसभा विरोधी पक्ष नेते पदाची देखील निवडणूक ह्या अधिवेशनामध्ये अपेक्षित होती, मात्र ती देखील घेण्यातच आलेली नाही आहे आणि त्यामुळे विरोधक देखील सत्ताधाऱ्यांना तुम्ही आम्हाला विरोधी पक्षनेता का करत नाही आहेत ह्याच मुद्द्यांवर अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। प्रमुख जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांशी निगडीत असणारे, यावर मात्र आपल्याला चर्चाच पाहायला मिळाली नाही। प्रज्ञा, निश्चित त्यामुळे सर्वसामान्यांना या अधिवेशनातून नेमकं काय मिळालं, त्यांच्या हाती काय लागलं, हे प्रश्न आता उपस्थित होणार आहेत। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।